लहानपणी आपण पिक्चरमध्ये काही घडलं, मूव्हीज बघताना काही घडलं, तर आपल्याला आई-वडील सांगायचे, की "असं कधी घडतं का? असं कधी घडत नाही. तो पिक्चर आहे, पिक्चरमधल्याच गोष्टी आहेत." सेम पिक्चरच्याही कथानकाला लाजवेल किंवा जे स्क्रिप्ट बनवतात मूव्हीजची, त्यांनाही लाजवेल अशी स्क्रिप्ट आपल्याला आज बघायला मिळाली आहे. मी बोलतोय वाल्मिक कराड यांच्या सरेंडरबद्दल. ते आलेले आहेत शरण सीआयडीला, सीआयडीच्या ऑफिसमध्ये पुण्याच्या. आणि त्याबद्दल आपण आज रोखठोक बोलणार आहोत. काय घडामोडी घडल्या. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमचे विचार कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा. वेळ दुपारी 12 वाजता सीआयडीच्या ऑफिसमध्ये बीडच्या गाडीमधनं 3 लोक सीआयडीच्या ऑफिसमध्ये आले. त्यामध्ये वाल्मिक कराड एक आणि 2 लोक त्यांच्या सोबत. ज्यावेळेस वाल्मिक कराड आतमध्ये गेले त्यानंतर जेव्हा ते त्यांच्यासोबत जे 2 माणसं होती, जी त्यांची सहकारी होती, जे परळीचे माजी नगरसेवकही असं म्हटलं जातं, त्यांना विचारल्यानंतर की यांना विचारलं की तुम्ही कुठं होता. ते म्हणे आम्ही वाल्मिक अण्णांना अक्कलकोटवरनं आणलं, अक्कलकोटच्या मंदिरात ते बसलेले, आम्ही त्यांना आणलं. आणि दुसऱ्या व्यक्तीला विचारल्यानंतर ते म्हणे आम्ही इथेच होतो, पुण्यातच होतो, 2-3 दिवसापासून पुण्यातच आमचा मुक्काम होता. मित्रांनो, आपण जो बोलतोय तो एक वेगळ्या अँगल बद्दल. सरकारवरती दबाव नकोय. डे 1 पासून खूप गोष्टी लोक बोलतायत की दबाव सरकारवर येऊ शकतो. धनंजय मुंडे असताना मंत्रिमंडळात किंवा पोलीस यंत्रणेवरती दबाव आहे. त्यावरनं सीआयडीकडे चौकशी वर्ग करण्यात आली. पण सीआयडीकडे चौकशी केल्यानंतरही हे जेव्हा शरण येतात, म्हणजे वाल्मिक अण्णा कराड हे एखाद्या मूव्हीप्रमाणे जवळपास 20 दिवस ते फरार आहेत. त्यांना फरार म्हणून घोषितही केलं जातं. त्यानंतर ते भेटत नाहीये. त्यांच्यासाठी 150 जणांची टीम सीआयडीची सर्वत्र शोधते त्यांना, तरीही ते मिळत नाहीत. आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस आदेश देतात की त्यांची बँक खाती जी आहेत ती गोठवल्या जावी म्हणून. 100हून अधिक त्यांची खाती गोठवण्यात आली. त्यानंतर त्यांना शरण येण्यासाठी सकाळीच, म्हणजे जवळपास 3 दिवसापूर्वीच बातमी आली की ते शरण येणार आहेत. पण ते कधी येणार. त्यानंतर काल धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. अर्थातच राजकीय भेट होती हे सांगण्यात आलं, कारण अशा भेटी कुणी सांगत नाही. कारण याच्या आधी भरपूर गोष्टी घडल्यात ज्या कधीच कुणी बोलत नाही. अजित पवार शरद पवारांना सोडून गेले त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांशी भेटले, पण ते राजकीय चर्चा म्हणून या गोष्टी कुणी उलगड करत नाही आणि आपणही त्यात जाणार नाही. परंतु काल धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आणि त्या भेटीनंतर आज सकाळपासूनच सीआयडी ऑफिसमध्ये पोलीस बंदोबस्त होता. अप्पर महासंचालक, सगळे वरिष्ठ अधिकारी सगळे हजर होते. म्हणजे कालपासूनच त्यांना कळालं की उद्या सकाळी वाल्मिक कराड येणार आहे. म्हणजे यामध्ये सर्वात मोठी बाब ही आहे की वाल्मिक कराड यांनी स्वतःहून ठरवलं की मी 12 वाजता येणार, या दिवशी येणार. मग हा दबाव नाहीये तर काय? ह्याच दबावाची आपण चर्चा करत होतो डे 1 पासून, की हा जो तपासामध्ये जो फॅक्टर येऊ शकतो, मंत्रिमंडळात धनंजय मुंडे असल्यामुळे, पंकजा मुंडे असल्यामुळे, अजित पवार यांच्याकडे जी मागणी सतत करत होते बीड जिल्ह्यातील स्थानिक आमदार, तर हाच फरक आहे की एखाद्या केसमध्ये आरोपी फरार तुम्ही केलाय, आरोपीला फरार केलं, त्याची बँक खाती गोठवण्यात आली, तरीही त्याला तुम्ही शरण यावं लागतंय. आणि तो पुण्यात असून, महाराष्ट्रात असून जर तो तुम्हाला सापडला नाही तर पोलिसांची कार्यक्षमता याच्यावर मला म्हणजे पूर्ण विश्वास आहे. पोलिसांना जर फ्री हँड दिला असता तर नक्कीच त्यांनी वाल्मिक कराड यांना आधीच पकडलं असतं. परंतु काहीतरी राजकीय दबावापोटी त्यांनाही कार्यक्षम बनावं लागलं. कारण शेवटी प्रत्येकाच्या नोकरीचा सवाल आहे, प्रत्येकाच्या याचा, म्हणून राजकीय कुठंतरी दबाव ह्या प्रकरणामध्ये आहे. आणि दुसरा एक गोष्ट की ज्यांनी वाल्मिक कराड यांनी जी चित्रफित जारी केली त्यांच्या शरण यायच्या आधी, त्यामध्येच त्यांनी म्हटलं आहे, जे त्यांना कुणीतरी लिहिलेलं आहे ते वाचतायत त्याच्यामध्ये. सो हे एवढे जे 20 दिवस घेतले ते सुटण्याचा मार्ग त्यांनी आधीच तयार केलेला आहे. त्यावरूनच ते तसं बोलले आणि आता शरण गेलेले आहेत. मला वाटतंय त्यांना सुटण्याचा मार्ग त्यांनी ऑलरेडी सेट केलेला आहे. काहीतरी दबाव आहे यंत्रणांवरती, त्यामुळे ते नक्कीच यातनं बाहेर पडतील. यातनं बाहेर पडले तरी आश्चर्य वाटायला नको. तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.